आजच्या या मोर्चामध्ये सहभागी झालेले वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी, सर्व आघाडीचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येनं मोर्चात सहभाग झालेल्या माझ्या मायमाऊलींनो, माझ्या तरुण मित्रांनो, सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम। आजचा हा मोर्चा आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या आणि प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या सूचनेवरून काढण्यात आलेला आहे। आपण हा जे मोर्चा काढलेला आहे, या मोर्चाचा हेतू काय होता हे आपल्याला मोर्चामध्ये आल्यामुळं नीट समजून घेणं गरजेचं आहे। बाळासाहेबाचा आदेश आहे, रेखाताईचा आदेश आहे, म्हणून मोर्चा काढायचं तर आपण काढलं, मोर्चात जायचं आपण आलोत, परंतु आता इथून परत गेल्यानंतर मोर्चा कशासाठी होतं याबद्दल चर्चा करणे आणि घडवून आणणे हे सुद्धा तुमची आमची जबाबदारी आहे। म्हणून हा मोर्चा आपण का काढलेला आहे? माझ्या आधीच्या वक्त्यांनी इथे सांगितलं की बीड जिल्ह्यामध्ये परळी नावाचा एक तालुका आहे। परळीमध्ये चोरीच्या संशयावरून जरीन खान नावाच्या एका संशयित आरोपीला पोलिसांनी अटक केली, ताब्यात घेतलं। जरीन खानला घेऊन पोलीस स्टेशनला गेले। पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाऊन त्याच्या मुलालाही दुकानावरून उठवलं, त्यालाही घेऊन आले आणि लेकाच्या समोर बापाला प्रचंड मारहाण केली। अमानुषपणे मारहाणीमध्ये जरीन खान बेशुद्ध पडला। त्याचा लेकरू म्हणू लागला, मुलगा म्हणू लागला की साहेब माझा बाप बेशुद्ध पडला, याला मारू नका। तरी पोलिसांनी मारहाण चालू ठेवली। जेव्हा जरीन खानच्या तोंडातून फेस येऊ लागला, फेस आणि बुडबुडे येऊ लागले, तेव्हा तरुण पोरगा पोलिसांचे पाय पडत म्हणत होता, साहेब माझा बाप मरत आहे, याला दवाखान्यात घेऊन जा। साहेब माझा बाप मरत आहे, याला दवाखान्यामध्ये घेऊन चला। तेव्हा पोलीस कर्मचारी त्याला लाथ मारून म्हणत होते, कुछ भी नहीं हुआ तेरे बाप को, साला ऐसाच नाटका करता। या अमानुष पद्धतीने त्याला मारहाण केली। जेव्हा त्यानं हातपाय वाकडे केले तेव्हा पोलिसांनी त्याला तालुका दवाखान्यामध्ये घेऊन गेले आणि डॉक्टरांना सांगितलं की आता हा जिवंत राहिलेला नाही, हे मरण पावलेला आहे। या पद्धतीनं बीड जिल्ह्यामध्ये क्रूरपणे अशी मारहाण करून हत्या करण्यात आली। ही घटना घडली न घडली 2-4 दिवसानंतर आपल्या बाजूला जळगाव जिल्हा आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये अंबडनेर नावाचा तालुका आहे। अंबडनेर तालुक्यामध्ये 2 लहान लेकराचे भांडणं झाले, त्यावरून 2 गटामध्ये दगडफेक झाली। त्या दगडफेकीची कोम्बिंग ऑपरेशन सुरू झालं। त्या गावामध्ये माजी नगरसेवक, 4दा नगरसेवक असलेल्या एका नगरसेवकाच्या घरी पोलीस गेले। विचारलं कुठं गेलं ते नगरसेवक, त्याच्या आईनं म्हणली की ते तर 2 दिवसापासून गावातच नाही आहेत। म्हणले की नाही ते दंगलीत होता। ते म्हणले नाही तो तर गावातच नाही 2 दिवस झाले, मग दंगलीत कसा राहील? मग तो भेटला नाही म्हणून त्यांचा एक मुलगा अशफाक सलीम नावाचा पायाला फ्रॅक्चर लागलेलं, त्याला फ्रॅक्चर झालेलं असल्यामुळं प्लास्टर लागलेलं आणि फ्रॅक्चरच्या पायाला प्लास्टर लागलेलं 25 दिवस झाले तो पोरगा घरामध्ये पलंगावर पडून आहे। त्याला उचलून घेऊन गेले पोलीसवाले। तो सांगू लागला की साहेब मी तर 25 दिवस झाले, माझ्या पायाला फ्रॅक्चर झाल्यामुळं मला चलता भिंता फिरता येत नाही, मला हगायमुताला 2 माणसं घेऊन जातात, मग मी त्या दंगलीमध्ये कसं जाईन, मी त्या दगडफेकीमध्ये कसं जाईन? ते म्हणजे आम्हाला काय माहीत नाही आणि त्याला उचलून घेऊन गेले। त्याचा PCR काढला, 5 दिवसाची कोठडी भेटली आणि पोलीस कोठडीमध्ये त्या अशफाकला अमानुष पद्धतीनं मारहाण करण्यात आली आणि त्या मारहाणीमध्ये अशफाकचं सुद्धा मृत्यू झालेला आहे। जेव्हा तुमच्या आमच्यावर कोणी हल्ला करतो, कोणी तुम्हाला धमकी देतो, कोणी तुम्हाला मारायला येतो, कोणी तुमच्यावर हल्ला करतो, कोणी तुम्हाला जखमी करतो, तेव्हा तुम्ही काय करता? आपल्याला कोणी धमकी दिली तर आपण कुठं जातो? पोलीस स्टेशनला जातो। आपल्याला कोणी मारहाण केली तर आपण कुठं जातो? पोलीस स्टेशनला जातो। कोणी आपल्यावर हल्ला केला तर कुठं जातो? पोलीस स्टेशनला जातो। आणि जर पोलीस स्टेशनमध्येच आमच्यावर हल्ला होणार असेल, पोलीसवाल्याकडूनच जर आमची हत्या होणार असेल, तर मग आपण कुठं जायचं? मग आपण काय करणार? म्हणून आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी या कारणासाठी वंचित बहुजन आघाडीच्या सर्व जिल्हाध्यक्षांना आदेश दिलेला आहे की इतर हत्याचा आपण विरोध करतोच, जमावानं केलेल्या, झुंडांनी केलेल्या, गुंडांनी केलेल्या
धर्मांध जातीवादींनी केलेल्या हत्येचा जसा आपण निषेध करतो, त्यापेक्षा मोठा निषेध आपल्याला पोलिसांनी केलेल्या हत्येचा करावा लागणार आहे. म्हणून आपण जिल्ह्याने हे मोर्चे काढलेले आहेत. आज माझा एक प्रश्न आहे, आज आपल्या पोलीस बांधवाला, आज आपल्या पोलीस मित्राला मृत्यू होईपर्यंत मारहाण करण्याची ताकद कुठून आलेली आहे? माणूस आणि माणुसकी आणि कायदा याची सांगड घालून कोणताही शासकीय कर्मचारी अधिकाऱ्याने काम केलं पाहिजे, ह्या अपेक्षा आपल्या आहेत. माणुसकी राहिली पाहिजे, कायदा राहिला पाहिजे आणि कायद्यानं कधीही कोणत्याही पोलिसांना आरोपींना मारहाण करण्याची मुभा दिलेली नाही आहे. आरोपींना अटक करा, संशयित आहे अटक करा, त्यांना अटक करून कोर्टापुढे ठेवा, उभं करा आणि तुमचे पुरावे जोडा, पुरावे कोर्टापुढे ठेवा. त्यांना काय शिक्षा करायची याचे अधिकार संविधानानं आणि कायद्यानं पोलिसांना नाही, कोर्टाला दिलेले आहे. आणि कोर्ट देईल ती शिक्षा आम्हाला मान्य आहे. कोर्टानं फासावर चढवू द्या, कोर्टानं त्यांना आयुष्यभर जेलमध्ये टाकू द्या, पण शिक्षा करण्याचे अधिकार कोर्टाला आहेत, पोलिसांना नाही आहेत. कारण पोलिसांना समजून घ्यावं लागणार आहे की तुमचा जोर कोणापुढं तुम्ही काढत आहात. जर हा जरीन खान नसता आणि जडबाजी कुलकर्णी असता तर तुम्ही त्या जडबाजी कुलकर्णीला मारहाण केली असती का, हा सवाल मला पोलिसांना विचारायचा आहे. जर तो अशफाक राहिला नसता, तो अशफाक सलीमच्या ऐवजी जर तो अशोक जोशी राहिला असता तर त्याच्यावर तुम्ही मारहाण केली असती का? तो अशोक देशपांडे असता तर तुम्ही त्याचा मृत्यू केला असता का, हत्या केली असती का? हा प्रश्न मला या पोलिसांना विचारायचा आहे. म्हणून हा मोर्चा पोलीस विभागातल्या आपल्या पोलीस मित्रांचा आत्मा जागृत करण्यासाठी सुद्धा आहे. हा मोर्चा पोलिसांना पोलीस असण्याची जाणीव करून देण्यासाठी सुद्धा आहे आणि पोलिसांना हे सांगण्यासाठी आहे की पोलीस मित्रांनो, तुमच्या अंगावर ही जी खाकी आहे ही एक ताकद आहे, परंतु तुमच्या अंगावर असलेली ही खाकी, ही ताकद जातीवाद्यांनी दिलेली नाही तर बाबासाहेबाच्या संविधानानं दिलेली आहे. तुमच्या अंगावर जेव्हा खाकी चढते, एक अफाट शक्ती तुमच्या अंगामध्ये येते. कारण या खाकीला एवढी शक्ती देण्याचं काम मोहन भागवत आणि RSSनं नाही तर बाबासाहेबाच्या संविधानानं केलेलं आहे, लक्षात घ्या. तुमच्या कडेवर बंदूक आहे, त्या बंदुकीची गुंडांना दहशत राहिली पाहिजे, गुन्हा करणाऱ्या गुन्हेगारांना दहशत राहिली पाहिजे. आणि तुमच्या कडेवर असलेली बंदूकसुद्धा हे एक अभिमानाची बाब आहे. परंतु तुमच्या कडेवर बंदूक देण्याचं काम बजरंग दल आणि हिंदू परिषदनं नाही तर हे बाबासाहेबाच्या संविधानानं दिलेली आहे, हे पण लक्षात घ्यायची गरज आहे. आज तुमच्या हातामध्ये काठी आहे, तुम्ही त्या काठीचा वापर करून जरीन खानची हत्या केलेली आहे, या काठीचा वापर करून अशफाकची हत्या केलेली आहे. परंतु याद राखा, तुमच्या हातामध्ये असलेली काठीसुद्धा भारतीय संविधानानं दिलेली आहे, म्हणून याचा जपून वापर केला पाहिजे. आज पोलिसांना आपल्याला सांगावं लागेल की तुम्हाला या कायद्यानं, या संविधानानं काही अधिकार दिलेले आहेत, परंतु ते अधिकार या देशाच्या सर्वसामान्य नागरिकांचे रक्षण करण्यासाठी दिलेले आहे. म्हणून तुम्हाला खुली छूट नाही. तुमच्यामध्ये आणि गुंडांमध्ये, तुमच्यामध्ये आणि गुंड व्यक्तीमध्ये फरक एवढाच आहे की गुंड व्यक्तीला कायदा लागू होत नाही आणि तुम्ही कायद्यानं बांधलेले आहात. हे गोष्ट आपल्याला पोलीस विभागाला सुद्धा जाणीव करून देण्याची गरज आहे. म्हणून खुली छूट नाही आहे. आता एक गोष्ट परवा मी जालन्याला सांगितली की मागं आपल्या इथले जे पोलीस होते पूर्वी 10, 20, 25 वर्षापूर्वी, त्या पोलीसवाल्यांना पूर्ण पॅन्ट घालायचे अधिकार होते का? पूर्ण पॅन्ट घालायचे ना, काय होते मावशी? हाफ पॅन्ट राहायची, आठवलं की नाही? म्हणजे पोलीस म्हणलं तर हाफ पॅन्ट म्हणजे चड्डी, आणि ती कोणत्या रंगाची? खाकी रंगाची अर्धी चड्डी. आता खाकी रंगाची अर्धी चड्डी कोण घालतात हो? कोण घालतात? जोरात बोला, कोण घालतात? RSS वाले घालतात, बरोबर. मग खाकी कलरची अर्धी चड्डी RSS वाले बी घालतात, खाकी कलरची अर्धी चड्डी पोलीसही घालतात.
मग या दोघांमध्ये फरक राहायला पाहिजे, कारण आर एस एसची अर्धी चड्डी ही गुंडगिरी करणारी आहे, ही जातीवाद करणारी आहे, हे विष पेरणारी आहे, विद्वेष आणि दंगे करणारी आहे. मग दंगे करणाऱ्यांना हाफ चड्डी आणि दंगे रोखणाऱ्यांना हाफ चड्डी, या दोघांमध्ये फरक राहायला पाहिजे. म्हणून त्या काळातले मुख्यमंत्री असलेले एका व्यक्तीनं पोलिसांना हाफ चड्डीवरून फुल चड्डीवर आणलं आणि पोलीस मित्रांनो, तुम्हाला हाफ चड्डीवरून फुल पॅन्टवर आणणारं एक मुसलमान होता, त्याचं नाव बॅरिस्टर ए आर अंतुले होतं. तुम्हाला पूर्ण पॅन्ट देणारे ए आर अंतुले हे बॅरिस्टर महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री होते. ज्या पद्धतीनं मी इथं तुम्हाला जरीन खानचं उदाहरण दिलेलं आहे, ज्या पद्धतीनं मी तुम्हाला अशफाक सलीमचं दिलेलं आहे, अशा अनेक घटना घडलेल्या आहेत. अहमदनगर जिल्ह्यामध्ये अकोले नावाचं गाव आहे, तिथं असंच लव जिहादच्या नावानं मोर्चा निघाला. लव जिहादचा मोर्चा निघाला. हे लव जिहाद वेगळीच भानगड आहे. आता लव जिहाद म्हणलं तर आता मला विचारायचं आहे की 4 दिवस झाले या देशामध्ये काही प्रश्न नाही असं समजून हे टी व्हीवाले ते पाकिस्तानमधून आलेलं एका बाईला दिवस रात्र दाखवायला. टी व्ही उघडलं की तीच बाई दिसायली, टी व्ही उघडलं की त्याच बाईचा इंटरव्ह्यू, टी व्ही उघडलं तर त्याच्यात लेकरं. अरे काय लावलं तुम्ही? ती सीमा हैदर नावाची एक पाकिस्तानमधून कथित, ती म्हणते मी पाकिस्तानातून आले, आणि कशी आले? कोणती विजा नाही, कोणती तपासणी नाही, अलगत ती पाकिस्तानमधून भारतात येते. केव्हा आली? मे महिन्यामध्ये. मे महिना गेला, जून महिना गेला, जुलै आला, आतापर्यंत कोणाला माहीतही नाही. पाकिस्तानमधून एक जिवंत बाई 4 लेकरं घेऊन भारतात येऊन निवांत लगीन बी करते, संसार बी थाटते, आणि आपल्या देशाच्या चौकीदार झोपलेला आणि याच पद्धतीनं ती बाई येऊ शकते. याच पद्धतीनं RDX आलेला होता आणि पुलवामा घडलं होतं, तेव्हा पण चौकीदार झोपलेला होता. म्हणून मित्रांनो एक गोष्ट समजून घ्या. आता समजा ती सीमा हैदर नावाची बाई मुसलमान होती, इथं आली, हिंदू मुलाशी लग्न केलं, आता ती म्हणते मी हिंदू झाली. आता कोणता जिहाद झाला? अशीच उत्तर प्रदेशमध्ये मौर्या नावाची एक हिंदू मुलीनं लग्न झालं. त्या बाईचा पती कामगार होता, सफाई कर्मचारी होता, आणि तो साफसफाई करायचा, आणि त्याची बायकोनं काय केली? पतीच्या पैशावर शिकली आणि अधिकारी झाली. अधिकारी झाल्याबरोबर दुसऱ्या मोठ्या अधिकाऱ्याशी लग्न केलं, जुन्या पतीला सोडून दिलं. आता त्या बाईला शिव्या घालायले, म्हणजे पतीला सोडून दुसऱ्याशी लग्न केलेल्या त्या मौर्या बाईला शिव्या घालायले, आणि पतीला सोडून भारतात येऊन लग्न केलेल्या डोक्यावर उचलायलेत. म्हणजे फरक काय आहे? एकीकडं हेच काम सीमा हैदरनं केलं. त्या सीमा हैदरला डोक्यावर घेऊन 24 तास TRP टी व्हीवरच, नॅशनल चॅनलवर ती आधी मोदी दिसायचे, आता ती सीमा हैदर दिसायली. हे दोघंच बोगस लोक टी व्हीवर. शेतकरी, तरुण, महिला प्रश्न सगळं चुलीत गेलं. या पद्धतीनं TRP वाढवण्याचं काम या सीमा हैदरला तुम्ही दाखवताय. मग त्या मौर्यानं काय चूक केली? त्या सीमा हैदरनं बी आहे त्या पतीपेक्षा मोठा पती, चांगला पती बघून आली आणि ह्या मौर्याला शिवा घालायला. तर हे तुमच्यामधली बेईमानी आहे. तुमच्यामध्ये हा जे फरक आहे याच्यामध्ये तुम्ही फरक करत नाही, कारण तुमच्यामधली बेईमानी आहे, तुम्हाला नैतिकता नाही आहे. म्हणून तुम्ही त्या मौर्याला शिव्या घालता आणि सीमा हैदरला डोक्यावर घेऊन फिरत आहात. हे लव जिहादच्या नावानं मोर्चे काढून अहमदनगर जिल्ह्यामध्ये तरुणांना उचकवण्याचं काम झालं. प्रक्षोभक भाषणं केले, तिथं सांगितलं कायदा हातात घ्या. तरुण लागले. 4-5 तरुणांनी एका मुस्लिम व्यक्तीला, अशरफ नावाच्या पोराला वर डोंगरावर रानात घेऊन गेले आणि त्याला रॉड आणि दगडानं ठेचून मारून टाकलं. याच पद्धतीनं नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा गोवंश नावानं रस्त्यावर कार अडवले, 3 लोकांना हल्ला केलं. त्याच्यामध्ये लुकमान अन्सारी नावाचा एक तरुण मारला गेलेला आहे. 8 दिवसानंतर तिथं अजून असंच हल्ला केलं, तिथं 8 दिवसानंतर सुद्धा अजून अन्सारी नावाचा पोरगा मारला गेलेला आहे. या पद्धतीनं एकट्या जून महिन्यामध्ये
8 ते 9 मुस्लिम तरुणांची हत्या या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये घडवण्यात आलेले आहेत. आणि म्हणून आदरणीय बाळासाहेब आंबेडकर म्हणतात की ज्या समाजावर अन्याय होतो त्या समाजासाठी, मग तो कोणत्याही धर्माचा कोणत्याही जातीचा असेल, जेव्हा अशा कोणत्या पीडित समाजासाठी कोणी लढत नाही तेव्हा लढणारं एकमेव नेतृत्व ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर साहेब आहेत. तेव्हा लढणारा एकमेव पक्ष वंचित बहुजन आघाडी आहे. या पद्धतीनं आपण पाहिलं आमच्या नांदेड जिल्ह्यामध्ये बोंडारी येथे भीम जयंती साजरा केल्याचा राग धरून अक्षय भालेरावची निर्घुणपणे हत्या करण्यात आली. त्याचा पोट पाडून सगळे आतडे बाहेर काढण्यात आलेले आहेत. याच पद्धतीनं तपघाले नावाच्या आमच्या एका मातंग बांधवाची 3,000 रुपयाचा व्याजानं पैसा घेतला. पोलिसांमध्ये तक्रार का केली हा राग ध्यानात ठेवून त्याच्या घरामध्ये घुसून त्याची हत्या करण्यात आलेली आहे. याच पद्धतीनं 2-3 महिन्याआधी तुमच्या वाशिम जिल्ह्यामध्ये विश्वनाथ कांबळे हे बोदाळा यांची पण अशीच उचलून घेऊन जाऊन हत्या करण्यात आलेली आहे. म्हणजे हत्या करणाऱ्यांना कोणत्याही कायद्याची भीती राहिलेली नाही आहे, कायद्याचा संकोच राहिलेला नाही आहे. आणि कायद्याचं ज्यांच्या हातात सूत्र आहेत असे गृहमंत्रीसुद्धा दंगलीचं षडयंत्र करत आहेत की काय, असा वातावरण निर्माण करण्याचं काम झालेलं आहे. आता इथं माझ्या ताईनं सांगितलं की उद्धव ठाकरे यांनी नागपूरमध्ये सांगितलं की देवेंद्र फडणवीस हे नागपूरचे कलंक आहेत. आता या महाराष्ट्रामध्ये एवढं कायद्याची दुरावस्था होत असताना, या महाराष्ट्राच्या पुरोगामित्वावर काळीमा फासली जात असताना गृहमंत्री चूप आहेत. म्हणून उद्धव ठाकरे बिचारे सज्जन माणूस आहेत, सज्जन आहेत, त्यांना नीच म्हणावं वाटलं नाही, त्यांनी नीच म्हणलं नाही त्याला. मग काय म्हणले, चांगला शब्द वापरला, कलंक. आणि हे कलंकच आहे. आणि देवेंद्र फडणवीस गृहमंत्री कलंक आहेत. म्हणून या कलंकमुळं पुरोगामी महाराष्ट्राच्या तोंडाला काळं फासण्याची पाळी आलेली आहे. आणि या महाराष्ट्रामध्ये कोणी सुरक्षित नाही आहे. याच पद्धतीने मला सांगायचं आहे की हा कलंक एकट्या महाराष्ट्रापुरतं नाही आहे, देशभरामध्ये ही सगळी जी परिस्थिती आहे, विषमतावादी शक्ती वाढत आहेत. तर केंद्रामध्ये सुद्धा गृह मंत्रालयावर असलेलं या देशावर लागलेलं अमित शहासुद्धा एक कलंक आहेत. या देशावर लागलेलं एक कलंक आहे हे मी जाहीरपणे सांगू इच्छितो. आणि हे कलंक मग मोदी नावाचा असो की अमित शहा नावाचा असो की देवेंद्र फडणवीस नावाचा असो, हे पूर्वी आमदार खासदार फोडायचे, आता हे अख्खं पक्षच आणि अख्खी सरकार फोडण्याचं पाप करत आहेत आणि लोकशाहीला खिडखिडं करण्याचा पाप करत आहेत. म्हणून हे कलंक नाही तर मग काय आहेत? या लोकशाहीचं, या निवडणुकांचं काही अर्थ शिल्लक राहील का? BJPला शिव्या घालून निवडून आलेले आमदार रात्रीतून BJPच्या सरकारमध्ये जाऊन बसतात. BJPला शिव्या घालून BJPच्या विरोधाचं मतदान घेऊन निवडून आलेले खासदार रात्रीतून BJPला सपोर्ट करतात. हे या लोकशाहीमधल्या नैतिकतेला फासलेली काळीमा आहे. आणि ही काळीमा फासणारं काम कोणी करत असेल तर तो व्यक्ती या देशावर लागलेला कलंक आहे. आणि म्हणून मी छाती ठोकपणे सांगतो, देशाला लागलेलं कलंक नरेंद्र मोदी आणि अमित शहा देशाला कलंक आहेत. महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाला लागलेलं देवेंद्र फडणवीस सुद्धा कलंक आहेत. काय तुम्हाला उपटून घ्यायचं उपटून घ्या. सत्य बोलण्याचं काम वंचित बहुजन आघाडी डंके की चोटवर करणार आहे. आजच्या घडीला या महाराष्ट्रामध्ये आत्महत्या बघा तुम्ही शेतकऱ्यांच्या, दर 2-3 दिवसामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक ना एक आत्महत्या होत आहे. दिवसाला 2-2 आत्महत्याचं सरासरी चालू आहे. परंतु शेतकऱ्या आत्महत्या होत असताना एकीकडे पाऊस नाही आहे, पेरणी झालेल्या लोक परेशान आहेत. एक पेरणीला पैसा नाही हो, एका पेरणीला पैसा नाही आहे. आता बायांच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र राहिले नाहीत, सोन्याचे दाणे विकायला राहिलेले नाही आहेत. कर्ज मिर्ज काढून पेरणी केली परंतु पाऊस वेळेवर झाला नाही तर दुबार पेरणीचं संकट आलेलं आहे. कुठून आणणार पैसा? या संकटाला सामना करणारा शेतकरी, शेतकऱ्याचं कुटुंब, शेतमजूर रात्रभर झोपत नाही आहेत, आभाळाकडे बघत आहेत आणि प्रार्थना करत आहे पाऊस येऊ दे. इतकं मोठं संकटात असताना सुद्धा
आणि समृद्धी मार्गावर 25 लोक एका निरपराध लोक एका अपघातामध्ये मेलेली, त्यांच्या चितेची अग्नी शांत होते ना होते अजित पवारला घेऊन हेच कलंक राज्याभिषेक करतोय, शपथविधी करतोय. अरे त्यांची चिता तर विझू द्या, त्यांची चिताही विझू दिली नाही. आणि म्हणून जर हे चुकीच्या प्रथा पडत असतील तर याच्या विरोधामध्ये लढलं पाहिजे. आज शेतकरी आत्महत्या करतोय कारण शेतकरीला आता अपेक्षा राहिली नाही कोणत्या नेत्याकडून की आमची लढाई ते लढेल. आज मुसलमानांची हत्या होतात. एक काळ असा होता की विदेशामध्ये जर कोणी अवमान केलं तर भारताच्या गावागावामध्ये मुसलमान रस्त्यावर येत होते. उत्तर प्रदेश आणि झारखंडमध्ये एखाद्या मुसलमानाची हत्या होत होती तर आपल्या महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्हा कचेरीवर, तहसील कचेरीवर मुसलमान आंदोलनं करत होते. परंतु आज महाराष्ट्रामध्ये 8-9 मुसलमानांच्या हत्या होत आहेत आणि मुस्लिम समाजामध्ये रस्त्यावर उतरण्याचं बळ राहिलेला नाही. कारण आता त्यांना अपेक्षा राहिलेल्या नाहीत. त्यांना पूर्वी वाटायचं सेना BJP जातीवादी आहेत, तर पूर्वी काँग्रेस राष्ट्रवादी सेक्युलर वाटायची, म्हणून त्यांच्या बळावर ते लढत होते. आता काँग्रेस राष्ट्रवादी पण BJPची मदत करायलीत. आता राष्ट्रवादीचे नेते म्हणतात 2024 में फिर से नरेंद्र मोदी को लाना है. मग आता लोकांनी कोणाच्या तोंडावर बघावं. अशा वेळेला समाज नैराश्यामध्ये जाऊ नये म्हणून पुढाकार घेण्याचं काम आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे की आम्ही आहोत. म्हणून आज आपला हा मोर्चा तुमच्या जिल्ह्यामधल्या प्रत्येक मुस्लिम समाजाला एक विसावा देणारा आहे, एक अपेक्षा देणारा आहे, एक बळ देणारा है कि हमारे लिए कोई तो लड़ रहा है, ये वंचित के लोग हमारे लिए लड़ रहे हैं. हा विसावा त्या समाजाला देण्याचं काम वाशिम जिल्ह्यातल्या नेता पदाधिकारी कार्यकर्त्यांनी माझ्या मायमाऊलींनी केलेलं आहे. म्हणून मी मुस्लिम समाजाच्या वतीने तुमच्या सगळ्यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो. मोर्चामध्ये सामील किती झाले नाही झाले याला तुम्ही महत्त्व देऊ नका, परंतु वाशिम जिल्ह्याचा मुसलमान बघत आहे की जेव्हा आमच्यावर हल्ले होत होते, जेव्हा आमच्या हत्या होत होत्या, पोलीस जे रक्षण करते आहेत ते रक्षण करते पोलिसांच्या ताब्यामध्ये आमचे तरुण मारले जात होते, तेव्हा सेक्युलर म्हणवणारा कोणी नेता पुढे आला नाही. तेव्हा पुढे येण्याचं काम प्रकाश आंबेडकर साहेबांनीच केलेलं आहे. औरंगजेब औरंगजेबच्या नावानं स्फोटक परिस्थिती भरून टाकली. औरंगजेबची फोटो स्टेटसला ठेवली म्हणून कोल्हापूरमध्ये दंगली होतात, सांगलीमध्ये हल्ले होतात. टिपू सुलतानचं स्टेटस ठेवलं म्हणून कोल्हापूरमध्ये दंगली होतात आणि महाराष्ट्रभरात मुस्लिम तरुणांवर गुन्हे दाखल करण्याचं काम होत आहे. डॉक्टर देवळे साहेब, माझ्यासारखा एक सर्व समाजामध्ये वावरणारा, सर्व समाजात मित्र असलेला एक प्रोगामी चळवळीचा कार्यकर्ता असून सुद्धा माझ्यासारख्या व्यक्तीला औरंगजेब उल्लेख करायला भीती वाटू लागली. एवढं भयानक भय या महाराष्ट्रामध्ये एका राजाच्या नावानं चालवलं गेलं. अशा परिस्थितीमध्ये या सगळ्या षडयंत्राला मोडीत काढत आदरणीय बाळासाहेब आंबेडकर औरंगजेबच्या मजारीवर गेलेत आणि तिथं फुले वाहनाचं काम केलं आणि दाखवून दिलं आणि सांगून दिलं या महाराष्ट्रातल्या पोलिसांना की मी स्वतः आता इथं आलेलो, बघा काय तुम्ही करता येऊ शकते करून दाखवा. आणि बाळासाहेब आंबेडकरांनी अवघ्या 2-4 मिनिटाचा तिथं वेळ दिला असेल, परंतु त्या 5 मिनिटामध्ये बाळासाहेबांचे पाय तिथं लागले न लागले महाराष्ट्रामधल्या दंग्याचं षडयंत्र मोडीत काढण्याचं काम बाळासाहेब आंबेडकरांनी केलं. त्या दंगली रोखण्याचं काम बाळासाहेब आंबेडकरांनी केलं. तुम्हाला काय वाटते महाराष्ट्रातल्या मुसलमानांना दिसत नाही? तुम्हाला काय वाटते महाराष्ट्रातल्या मुसलमानांना हे कळत नाही? सगळं दिसत आहे, सगळं कळत आहे आणि हळूहळू आपल्यासोबत मुस्लिम समाज आपल्या पाठीशी आल्याशिवाय राहणार नाही. आणि मुस्लिम समाजालाही सांगतो, आपके लिए लड़ने के लिए कोई ऊंचा तबका नहीं आएगा, जो भी आएगा वो ये वंचित बहुजन आघाड़ी का ही भाई आएगा. म्हणून आज आपल्याला या 2 घटकांना सोबत घ्यावं लागणार आहे. वंचित घटक म्हणलं तर कोणत्या धर्माची ठेकेदारीचं नाही आहे. वंचित घटक म्हणजे कोणत्या जातीचं नाही आहे. आज आमच्या किरण गिरेताई OBC समाजाच्या हिंदू आहेत,
परंतु सक्षम नेतृत्व आहे वंचित बहुजन आघाडीचं. आज आमच्या गजाला मॅडम एका समूहातून येतात, परंतु आदरणीय बाळासाहेबांनी नगराध्यक्ष सारखा एक मोठं पद त्यांना देऊन सक्षम केलेलं आहे. आज आपल्या पक्षामध्ये सर्व धर्म जातीमधले परंतु वंचितांसाठी लढणारे लढाऊ नेतृत्व बाळासाहेबांनी उभं केलेलं असल्यामुळं या वंचित बहुजन आघाडीसोबत सर्वात छोट्या छोट्या समाजाला जोडण्याची जबाबदारी आपली आहे. आपण आपला एक नारा दिला होता, एकमेका मते देऊ सत्ता आपल्या हाती घेऊ. जर एकमेका मते देऊन सत्ता हातात घ्यायची आहे तर एकमेका साथ देऊ, लोकशाही बळकट करू, हे सुद्धा नारा आपल्याला द्यायचं आहे. आणि एकमेकाला साथ देऊन लोकशाहीला बळकट करायचं असेल तर एकमेकाच्या मुद्द्यावर लढावं लागणार आहे, एकमेकाच्या संकटावर बोलावं लागणार आहे, एकमेकाच्या दुःखामध्ये धावून जावं लागणार आहे. आज मुसलमानांच्या संकटामध्ये सर्व वंचित समूह आलेला आहे. उद्या आपल्या वंचितांच्या संकटामध्ये मुसलमान धावून येईल याचा मला विश्वास आहे. म्हणून आपण एकमेकाला सोबत घेऊन या लोकशाहीला बळकट करण्याचं काम आपल्याला करायचं आहे. इथं जाहीर केल्याप्रमाणे 20 तारखेला गायरांच्या नावानं जे अत्याचार महाराष्ट्रामध्ये कोर्टाच्या आड आपल्यावर केल्या जात आहे, कोणता पक्ष बोलत नाही, कोणता नेता बोलत नाही, फक्त वंचित बहुजन आघाडीनं त्यासाठी आंदोलन ठेवलेलं आहे. त्यामुळं गायरांच्या मुद्द्यावर 20 तारखेच्या आंदोलनाची पूर्वतयारी करा. जिल्ह्याच्या नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली ती कारवाई पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. आता आपण सगळेजण आलात, इतकं लांब आपण सगळे चालत आलात, पावसाची पर्वा न करता आपण इथे आलेले आहात. मी आपल्या सगळ्यांना सॅल्यूट करतो, सलाम करतो, क्रांतिकारी जय भीम करतो आणि इथं थांबतो. धन्यवाद. इन्कलाब जिंदाबाद आणि जय भीम, जय भीम.